ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगमध्ये ना पोलीस आली होती, ठीक आहे. तर आम्हाला कॉल आलेला गाडियांसोबत सगळीकडे जाऊ शकते. आज व्योमच्या साकोलीचे जाऊ दे. ही इज गोइंग देअर. हॅलो, वेलकम बॅक टू मोमेंट्स विथ व्योम. ॲक्च्युली आम्ही चाललोय एकीकडे. घरी बसून बसून ना कंटाळा आला, तर काय करायचं ठरवलं, तर चलो निकलते शॉपिंग. अच्छा, तो समोरच आहे. निघालोय, बघू आता कुठे जातो. मी तुम्हाला एक क्रेझी इन्सिडेंट झालेला आहे बिल्डिंगमध्ये आमच्या, तो सांगते थोड्याच वेळात. लेट मी सेटल डाऊन, लेट मी रीच द डेस्टिनेशन आणि मग मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते. ओके, इथे आहे व्योम. कडक ताऊन आहे, कडक ताऊन. एवढं गरम झालंय ना सगळं, माय गॉड. छान आहे ती गाडी, बघ ना. A few moments later. व्योम फर्स्ट टाइम प्ले एरिया में आया है. यूजुअली यहाँ पे मिनिमम 2 years का बेबी होना चाहिए. ओके, यहाँ एमरेट्स आईडी में दिखाना होता. पण मी इथे मला डेबिट झालं. हम नीचे जा रहे हैं, हमारे हम थोड़ी सी चीजें आपके लिए लेकर आते हैं, आप खेल लीजिएगा. आपके लिए आप सोड त्याला, सोड बघू. वॉक वॉक बघू, वॉक. स्लाइड जा, ते खेळेल तो. तिथे बसेल ना. इकडे ना त्याला एमिरेट्स आयडी दाखवायला लागते, एज प्रूफ दाखवावा लागतो आणि त्यानंतरच जाऊ शकते. 2 वर्ष कंप्लीट पाहिजे. तर नक्की आज त्यांनी 18 मंथचा आहे व्योम, ठीक आहे. 19 मंथ्स कंप्लीट झाले. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं आणि ते बोलले ठीक आहे, तुम्ही एका सोबत कोणाला तरी घेऊन जाऊ शकता आणि ही कॅन गो इनसाइड. तर तो फर्स्ट टाइम गेलेला आहे. तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी हा फर्स्ट टाइमचा रिॲक्शन आहे. व्योमला घरी जमते. तू पण जम्प कर त्याच्यासोबत. पहिल्यांदा असं प्ले एरियामध्ये आलाय. इथे 2 yearsचं एज रिस्ट्रिक्शन आहे. 2 years नाही येते त्याला चढता. ट्राय कर, शो ना. ट्राय ट्राय ट्राय. गाडियांसोबत सगळीकडे जाऊ शकते. आज व्योमच्या बहाने ती मज्जा करते. She needs your hip. He is going there.
एडवेंचर. मला खूप मजा आली येऊन असं खेळताना बघायला, कारण तो खूप घाबरतो. घरीच असते ना पोरगा एकटा आमच्या सोबत, त्यामुळे इट्स अ नाईस टाइम. असं प्ले एरिया असला पाहिजे. मला इतकी इच्छा झाली ना आतमध्ये जाऊन त्याच्याबरोबर उड्या मारायला. आता नेक्स्ट टाइम मी नंबर लावणार आहे, तसा सीने नंबर लावलाय. All these activities are so important. गरजेच्या आहेत. जा. आणि हा इकडे एक गोष्ट आहे मला सांगते, बेबीज लोकांना विदाउट सॉक्स अलाउड नाही आहे. ठीक आहे, म्हणजे नुसते आपण असेच नाही जाऊ शकत. तर आम्ही व्योमला आज नेमकी स्लिपर्स घालून आणलेले होते आणि आमच्याकडे सॉक्स नव्हते, तर त्यांनी अक्षरशः नवीन जोडी सॉक्स व्योमला आणि नम्रताला सुद्धा दिलेत की तुम्ही विदाउट सॉक्स जाऊ नये शकता. इट्स सो नाईस ना. मला वाटलं की ते वापरलेले सॉक्स देतात की काय, पण त्याने नवीन कोरे काढून दिलेत. Are you doing boxing? Ball. बॉक्सर आहे बॉक्सर. बेबी हात सोडा. गरम आहे ना. पार्किंग आहे दिवस. तिथे छोटीशी बस पण बनलेली आहे. व्हेरी गुड. नाही त्याचं काय होते माहितीये, तो 2 स्टेप चालण्याचा प्रयत्न करतो, एक मिस करतो. पंचिंग बॅगला सांगतो ना. जा. आणि वर जाऊन ते सॉक्स जरा नीट करा. हा नो ठीक आहे. अरे बाहेर उभं तू. इथे जातो इथे. काय? Miss baby. उघड आहे ना शिना. चल नाही कळलं माव पुढे.
सम्या सो हा एरिया असा आहे, थोडक्यातच बनवलेला आहे, बट वॉट एव्हर इट इज इट्स फन. हा पोरांना इथे खेळू द्या. सो खाली शॉपिंग सेंटर आहे आणि वरती पार्किंग एरिया मध्ये हे बनवलेलं आहे. बघ बसतो का? फर्स्ट टाइम स्विंग मध्ये बसणार आहे उद्देश. आज हे जे काही ऍक्टिव्हिटीज झाले ते सगळे फर्स्ट टाइम झालेले आहेत. यो फर्स्ट टाइम झुल्यात बसले. फर्स्ट टाइम झुल्यात बसले. आर यू हॅविंग फन? हळू 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 ए हळू हा हळू. हा बेबी मंडो ट्रेनिंग चालले. कमांडो ट्रेनिंग चालली त्याची. ती पोरं जसे करतायत ना तसं करण्याचा प्रयत्न चाललाय त्याचा. खेळू दे ना त्याला, खेळू दे, जे करतो ते करू दे. आता घाबरला पोरगा आला ना तिथून. सवय नाही ना त्याला, सवय नाही ना त्याला, सवय नाही ना त्याला पोरांची. तो फक्त घरी आपल्या दादागिरी आहे. हे बघ ह्यांचं बघ काय चाललंय, रेंगळत लेंगरत. ओ ओ ओ ओ हा बघ कसं चढायला लागलंय. फेक त्याला, फेक. खाली पण नाही डुसत आहे, एवढीच आहे तो. हा ती बघा, ती उचलेल पाय आणि त्याला लागेल. उंच पोरगी आहे ती, लागेल त्याला पायाला. इथे लटको बघ, लटकतो का? ए शोना इथे बघड. इथे पकड, वरती पकड, वरती पकड दोन्ही हाताने. मुंबई लोकल काय? हा बस, सोड 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 बघू. ए पकड ना. नाही लागणार रे, थांब, लटकू दे, लटकू दे. ओ बापरे. अरे अरे अरे. इथे यांची वेगळीच फाईट चालली आहे. लपला तो ढसला मध्ये.
मला माझा हात पोचणारच नाही ते. फेक माझ्याकडे एक. चल थांब. ए मम्मा मम्मा कडे मागे हो. चल. अरे बेटा यू हॅव दे सो मच. आता त्याला ते सगळं बाहेरच्या आतमध्ये टाकायचं आहे. व्योम चावलं बघ त्याला. शी व्योमा बेटू दे मला दे एक दे. पकडून ठेव त्याने नाही ग्रिप नाही काढ. बेबी जोरात पकड जोरात पकड. ये डू व्योमा. यू वांट टू डू इट अगेन. व्योमला खूप मज्जा आलेली आहे. तो खूप मजा करतो आणि त्याला आता कळलेलं आहे. हा ही अंडरस्टूड व्हॉट टू डू. लपतोय तो लपतोय. व्योम कुठे आहे दिसतच नाहीये. व्योम खूप एन्जॉय करतोय. हा तुला कसं वाटतंय. खूप मस्त. खूप मजा आली खूप मजा आली. व्योमला असं खेळताना बघायला खूप मजा आली आणि तो इतका एन्जॉय करतो ना. आणि तो त्याला कळलंय की त्याच्यामध्ये लपायचं आहे असं. आणि तो व्योम कुठे आहे. अक्षरशः खाली घुसला एकदम. घुसला. चल बाय बाय. चला चला या काम बेबी. आम्ही येऊ द्या. यावं लागेल. मी नाही येणार आहे. हा निघून त्याला स्वतःलाच निघू दे. करू दे जरा स्ट्रगल. कम बेबी. हाँ बच्चा चल. We need to go home. दुबा ए भाई तूने ये हे असं डिस्ट्रॅक्ट होतं. आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलोय. व्योम इज हॅव्हिंग फ्रेश वॉटरमेलन ज्यूस. व्योम कसे बाबू हाव इज द ज्यूस. टेस्टी. सो या वॉटरमेलन ज्यूसमध्ये ना आम्ही सांगितलंय नो शुगर नो आईस. त्याच्यामुळे त्यांना आम्ही प्यायला देतो. अदरवाईज दोनदा बाहेरचं यू नो बट इज एन्जॉईंग. माहिती का इस्लामने आता कॉल केला होता की बिल्डिंग मध्ये पोलीस आले माइट मी येऊ शकते रूम वरती इन्क्वायरी करायला की तुमच्याकडे पण कोणी नॉक केलं होतं का रात्री मिड नाईटला असं. हा मग एक सेकंड मग काय झालं.
माझा हात त्याने काढला का मला माझं पिऊ दे, तू काढ हात. तर सांगितलं असं काहीच नाही आमच्याकडे. आता ही बोलते की हिला पण काहीतरी ऐकायला लागलं. एक सेकंड, 1 सेकंड. मग त्याने सीसीटीव्ही चेक नाही केला का? चेक किया, काय नाही भेटलं. कोणच नव्हतं. मग काय वाजलं? आणि हिला आवाज आलेला होता 3:30 वाजता. आय डोंट नो. सो मी व्यवस्थित सांगते. बेसिकली आमच्या बिल्डिंगमध्ये ना पोलीस आली होती, ठीक आहे. तर आम्हाला कॉल आलेला सिक्युरिटीचा. त्याने सांगितलं की तुमच्याकडे इन्क्वायरीला येऊ शकताय, कारण आपल्या फ्लोअरवर होतो का तो, माहित ना. माहीत नाही, ठीक आहे. आणि आम्ही घरी अवेलेबल नाही आहे. तर आम्हाला कसं कळलं की रात्री एका माणसाच्या घरी, म्हणजे एका फॅमिलीच्या घरी डोअर नॉक झाला रात्रीचा. तर त्याने पोलीस कंप्लेंट केली आणि त्यांनी चेक केलं CCTV मध्ये, तर काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये. म्हणजे कोणच नव्हतं बेसिकली ना. आणि कट टू 1 आठवड्याआधी आमच्या घरी पण नॉक झालेला आणि हिने ऐकला तो नॉक. तुम्हाला किंवा नॉक नॉक ऐकायला आलं. मला दोनदा असे टुक टुक केलंय कोणीतरी, आणि असं पण नाही की जोरदार धाड धाड, असं एकदम हळू असं झालं माहिती. मला अजून आठवते तो दिवस. मी Haunted. असा दरवाजा, फॉर एक्झाम्पल हे आहे, असा दरवाजा उघडण्याचा वॉशरूमचा, आणि मग नॉक नॉक मी अशी पोहोचली की हे उघडून की नको उघडू. मग उघडलं तेव्हा बघितलं तर फक्त नव्हतं तिकडे. पक्की बात आहे. आता डेट नाही ना लक्षात. मी सांगितलं तुम्हाला 2 हफ्ते झाले तरी त्या गोष्टीला. मला असं वाटते त्याने त्यांचा नॉक केला आणि मग नंतर तो खाली आला वाटते, खाली या बाजूला वटेवर. म्हाताराने कसं चावू सँडविच. आम्ही खूप दिवसानंतर असं काहीतरी खातोय का ते मी नंतर कधीतरी सांगेन तुम्हाला. बाप रे. हा काय करतोय? काय आता ही घाबरली आहे. आता ही घाबरली आहे नम्रता, मग मी नाही कारण ते जाते. बाहेर झोपते ना एकटी. मी एवढे महिने तिकडे एकटी होती, राहत होते, जेव्हा तुम्ही लोक कोणच नव्हतं, तर मी एवढी एकटी जायची. जेव्हा मला भीती नाही वाटायची, आता तर भीती वाटते की नाही मला. खाली पोलीस पण होती, पण काय झालं की नाही त्या लोकांचं. आपण जाऊ तर माहिती म्हणणार बिल्डिंग मध्ये. असेल, कारण ना आपल्या इथे कोण चालायला लागलं ना की लाईट Light चालू चालू होते. पण हिने पाहिली का लाईट? तू बघितलेलीस का आपण? आता घाबरलेला माणूस कसं बघणार, तरी कळतं ना की लाईट चालू आहे म्हणून. पण असं कोणता माणूस रात्रीचा येऊन नॉक करणारच ना, बिकॉज इकडचे रूल्सच तसे आहेत. व्हॉट आर यू डुईंग? बघू आता काय आहे.